नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथं आपल्याला एक सिस्टीम दिलेली आहे आणि विचारलेलं आहे इक्विलिब्रियम पॉइंट 0 0 इज सोर्स और सिंक और सॅडल. ओके, म्हणजे इथं आपल्याला चेक करायचं आहे सोर्स आहे, सिंक आहे की सॅडल. ओके, मग पुन्हा जरी 0 0 विचारला, इक्विलिब्रियम पॉइंट आहे 0 0, पण तरी आपल्याला काय चेक करायचं, पुन्हा तेच आयगेन व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. ओके, मग कोणती नेमकी आयगेन व्हॅल्यूज काय येतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्याच्यावरनं डिसाइड होईल की इक्विलिब्रियम पॉइंट काय आहे, सोर्स, सॅडल की सिंक. ओके, पुन्हा दिलेला मॅट्रिक्स डिनोट करा ए ने. 1 1 1 -1 आणि कन्सिडर करा डिटर्मिनंट ऑफ लॅमडा I मायनस ए इज इक्वल टू 0. लॅमडा -1 -1 -1 लॅमडा +1. डिटर्मिनंट मॅट्रिक्स नको, डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. ओके, लॅमडा -1 इंटू लॅमडा +1 होईल लॅमडा स्क्वेअर -1. ओके, -1 इंटू -1 होईल +1 इज इक्वल टू 0. मग -1 + 1, सॉरी -1 -1 झाला -2. म्हणजेच काय झालं, लॅमडा स्क्वेअर -2 इज इक्वल टू 0. म्हणजे लॅमडा स्क्वेअर आला 2, लॅमडा इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √2. ओके, म्हणजे काय झालं, आता इथं दोन आयगेन व्हॅल्यूज होत्या, एक पॉझिटिव्ह होते आणि एक निगेटिव्ह होते. म्हणजेच मग काय झालं, 0 0 जो येतो आपला सॅडल झाला. ओके, सॅडल मध्ये काय होतं, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, सिंक मध्ये दोन्ही निगेटिव्ह आणि सोर्स मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह. ओके, मग देअरफॉर 0 0 इज अ सॅडल पॉइंट.